आणि यानंतर आपण थेट जाऊयात बीडीडी चाळ पुनर्विकास सावे वाटप सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। आजचा हा कार्यक्रम अनेक अंगांनी महत्त्वाचा आहे। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज 1 मधल्या सदनिकांचं सावे वाटप आज केलं जाणार आहे। बीडीडी चाळीच्या परिसरामध्ये आगमन झालेलं आहे। तर काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि अगदी काही क्षणामध्ये या सावे वाटप कार्यक्रमाला सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत। यशवंत नाट्य मंदिर इथे हा सोहळा संपन्न होतोय सावे वाटपाचा। माननीय खासदार मिलिंद देवरा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर अनेक मोठ्या नेत्यांची आज व्यासपीठावर उपस्थिती असणार आहे। सत्ताधारी पक्षातले 3 प्रमुख नेते तर आहेतच, पण त्यासोबतच विरोधी पक्षातल्या नेत्यांची देखील उपस्थिती इथे लक्षवेधी ठरणार आहे। आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता काहीशी धूसर दिसतीये, कारण भाषणाची संधी न मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। मान्यवर पाहणी करतायत। एक मॉडेल त्या ठिकाणी तयार करण्यात पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून 556 रहिवाशांना आज सावे वाटप केलं जाणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत, तर अजित पवार आणि मान्यवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पोहोचलेत। मात्र स्थानिक आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। आदित्य ठाकरे यांचं निमंत्रण पत्रिकेत जरी नाव असलं तरी भाषणाच्या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांचा कुठेही उल्लेख नाही। भाषणाची संधी न मिळाल्यामुळे आदित्य ठाकरे नाराज आहेत का, असा सवाल उपस्थित होतोय। पुनरुत्थानाचा अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। यशवंत नाट्य मंदिर इथे 556 लाभार्थ्यांना सावे वाटपाचा कार्यक्रम आज संपन्न होणार आहे। मुंबईमध्ये 500 चौरस फुटांच्या घरामध्ये हे सगळे बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातल्या फेज 1 मधले नागरिक राहायला जाणार आहेत। खूप वर्षांची प्रतीक्षा आणि खूप दिवसांचं स्वप्न आज या नागरिकांचं सत्यात उतरणार आहे। पुष्पा काळे इथे उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर येऊन संपर्क साधावा। पुष्पा काळे, अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, राजकीय दृष्ट्या आजचा कार्यक्रम तेवढाच महत्त्वाचा आहे आणि बीडीडी चाळवासियांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। नक्कीच आपण जर का पाहायचं तर आज बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं आपल्याला उद्घाटन होताना पाहायला मिळत आहे, लोकार्पण होत आहे आणि एकूणच जर मतदारसंघ पाहायचा तर तो आदित्य ठाकरेंचा आहे। एकूण महाविकास आघाडीच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात बीडीडी चाळ संदर्भातला जो पुनर्विकास आहे त्याच्या संदर्भात आपल्याला कामं होताना पाहायला मिळालेली होती। एकूणच ज्या प्रकल्पाचा जो घराचा खर्च आहे तो कुठेतरी कमी व्हावा अशा प्रकारची मागणी होताना पाहायला मिळालेली होती आणि एकूणच एकनाथ शिंदेंनी त्यात कुठेतरी बाजी मारली। 15 लाखांमध्ये ही घरं देण्याचं देखील मान्य केलेलं होतं आणि आता एकूणच 2-2.5 वर्षानंतर संपूर्ण हे काम जे आहे पहिल्या टप्प्याचं ते आपल्याला पहिल्या फेजचं पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि अशातच 2 पुनर्वसन इमारतीतील ज्या एकूण 556 पात्र रहिवाशी आहे त्यांना सदनिकेचं आज वितरण आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे सगळे आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहे। आता जर का पाहायचं तर मुख्यमंत्री हे वरळी बीडीडी मध्ये पाहणी दौऱ्यासाठी दाखल झालेले आहेत। एकूणच मोठ्या प्रमाणात मान अपमान नाट्य देखील आपल्याला या संदर्भात रंगताना पाहायला मिळालेलं आहे। आदित्य ठाकरे उपस्थित राहणार की नाही राहणार या संदर्भात एकूण शाश्वती नव्हती आणि आता जर पाहायचं तर आदित्य ठाकरे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही आहेत। एकूणच एकनाथ शिंदे असतील यांच्याकडनं कुठेतरी पुढाकार घेतलेला होता, त्यांच्याकडनं देखील प्रयत्न झालेले होते। आदित्य ठाकरे यांनी देखील सुद्धा या सगळ्या प्रकल्पासाठी प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर एकूणच मोठ्या प्रमाणात राजकारण हे संपूर्ण बीडीडी चाळीच्या या प्रकल्पासंदर्भात आपल्याला रंगताना महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचा काळ असेल यामध्ये रंगताना पाहायला मिळालेलं होतं आणि आज या पहिल्या फेजचं उद्घाटन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या अगोदर हा पाहणी दौरा जो आहे तो आपल्याला दिसतोय। बरोबर आहे। या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरेंची उपस्थिती याभोवती देखील अनेक चर्चा रंगलेल्या आपण पाहिल्या। आदित्य ठाकरे स्थानिक आमदार आहेत, कार्यक्रम पत्रिकेत त्यांचं नाव आहे, पण ते उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळतेय। काय कारण त्यामागचं? नक्कीच एकूण यामध्ये जर का पाहायचं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि
मागील 2 ते 2.5 वर्षामध्ये जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याकडनं देखील या संदर्भात प्रयत्न होताना पाहायला मिळालेले होते. तर एकूणच 160 चौरस फुटाचा जे घरं आहेत त्याला कुठेतरी 510 कार्पेट जो आहे तो आपल्याला यामध्ये देण्यात आल्याचं दिसतं आहे आणि एकूणच मागणी जी आहे ती आपल्याला या 500 स्क्वेअर फुटांपर्यंत घरांची पाहायला मिळालेली होती आणि त्या दृष्टीनं कुठेतरी प्रयत्न जे आहेत ते दोन्ही नेत्यांकडनं होताना दिसलेले होते. मात्र एकूण आज जर पाहायचं तर या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे हे स्वतः जातीनं हजर राहणार आहेत. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या दृष्टीनं कुठंतरी वरळीच्या ह्या बीडीडी चाळीचा हा जो संपूर्ण प्रकल्प आहे तो कुठंतरी शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. मोठ्या प्रमाणात मराठी माणसं या घरांमध्ये आपल्याला जाताना दिसणार आहेत आणि त्या दृष्टीनं कुठंतरी प्रयत्न हे दोन्ही पक्षांकडनं आपल्याला होताना पाहायला मिळालेले आहेत. दोन्ही शिवसेनेकडनं होताना पाहायला मिळाले आणि त्याच दृष्टिकोनातनं कुठंतरी एकनाथ शिंदे यांच्याकडनं या कार्यक्रमाला देखील हजेरी असेल किंवा मग गृहनिर्माण मंत्री म्हणून ते हजेरी आपल्याला रावताना दिसत आहेत. मात्र एकूणच एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आहे म्हणून आदित्य ठाकरे हे अनुपस्थित आहेत का हा देखील प्रश्न जो आहे तो यामध्ये निर्माण होतोय. बरोबर आहे. कशा पद्धतीनं गेल्या काही वर्षांमध्ये बीडीडी चाळ पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. दरम्यानच्या काळामध्ये राज्यामध्ये सत्तांतरं देखील झाली, वेगवेगळे नेते मुख्यमंत्री पदावर आले, पण अखेर बीडीडी चाळवासियांचं स्वतःच्या घरात जाण्याचं स्वप्न, 500 चौरस फुटांच्या घरात जाण्याचं स्वप्न कशा पद्धतीनं साकार झालं? अभिषेक, माझा आवाज पोहोचतोय? आपण अभिषेकशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया. तर सध्या या प्रकल्पाचा पाहणी दौरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून केला जातोय. नीलम गोऱ्हे देखील उपस्थित आहेत, तर आशिष शेलारांची देखील या दौऱ्यादरम्यान उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतेय. मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर असणं हे जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि बीडीडी चाळवासियांचं हे स्वप्न आज साकार होत आहे. चाळीतल्या घरातून ते 500 चौरस फुटांच्या घरामध्ये आज राहायला जाणार आहेत. हॅलो अभिषेक, माझा आवाज पोहोचतोय? प्रज्ञा, एकूण यामध्ये पाहायचं तर वरळी बीडीडी चाळ हा पुनर्विकास प्रकल्प जो आहे तो साधारणपणे आता जसा तू उल्लेख केला की सगळ्या जुन्या चाळी होत्या. साधारणपणे 121 या जुन्या चाळी होत्या, ज्यापैकी 9,689 रहिवाशांचे यामध्ये आपल्याला पुनर्वसन होताना दिसणार आहे. म्हाडाकडनं एकूणच टाटाला या संदर्भात कंत्राट जे आहे ते देण्यात आलेलं होतं आणि संपूर्ण 10 वर्षासाठी एकूण जे मेंटेनन्स फ्री असा हा संपूर्ण प्रकल्प आपल्याला म्हणता येणार आहे. साधारणपणे जी ही बीडीडी चाळ आहे त्याचा जो पुनर्विकास प्रकल्पाच्या एकूण 65% जो भाग आहे तो पुनर्विकासासाठी आपल्याला वापरताना पाहायला मिळणार आहे. एकूण या जर का घरांची जर का चौरस फूट पाहायचं तर 160 चौरस फुटा इतकीच ही जुन्या चाळीतली ही सगळी घरं आपल्याला म्हणता येईल आणि जे पात्र होते सगळे आहेत या सगळ्या पात्रधारकांना साधारणपणे 500 चौरस फुटांपर्यंत जे कार्पेट एरिया आहे तो आपल्याला मिळताना पाहायला मिळणार आहे. सगळी 2 BHK घरं आहेत, स्वतःच्या मालकीच्या तत्वावर विनामूल्य ही सगळी वितरित देखील केली जाणार आहेत आणि साधारणपणे 40 मजल्यांच्या ह्या 34 पुनर्वसनाच्या इमारती आपल्याला इथं उभं राहताना पाहायला मिळणार आहे. एकूणच यामधल्या आज जर पाहायचं तर 2 विंग आहेत, 2 इमारती आहेत, ज्यापैकी 556 सदनिकांचे जे वितरण आहे ते आपल्याला आज होताना दिसणार आहे. एकूणच पोडियम स्ट्रीट पार्किंग असेल किंवा मग पोडियम पार्किंग असेल अशा दोन्ही प्रकारामध्ये पार्किंगची सुविधा देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात वाद पार्किंगचा आपल्याला मागेल देखील होताना पाहायला मिळालेला होता. एकूण या संदर्भात पार्किंग संदर्भात कुठंतरी निश्चिती नव्हती आणि त्यानंतर या संदर्भातलं जे एकूणच प्रकल्प आहे त्यामध्ये पार्किंगची जी सुविधा आहे, व्यवस्था आहे ती देखील आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे. एकूण 7व्या मजल्यापर्यंत संपूर्ण आपल्याला जे उद्यान आहे ते देखील पाहायला मिळणार आहे. 7व्या मजल्यावर संपूर्ण हे पार्किंगच्या वर उद्यान आपल्याला पाहायला मिळेल. एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर अत्याधुनिक असे संपूर्ण ही घरं आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण हॉस्पिटल असतील किंवा मग म्युझियम असेल
हे देखील इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बीडीडी चाळ ही कशा प्रकारे असणार आहे, किंवा कशा प्रकारे ही संपूर्ण बीडीडी चाळ होती हे दाखवण्यासाठी एक जी इमारत आहे या 121 पैकी ही एक इमारत तशीच ठेवली जाणार आहे आणि त्याला डागडुजी करत संपूर्णपणे ती राखीव ठेवण्यात येईल, ज्यामध्ये ते म्युझियम संपूर्ण संग्रहालय हे बीडीडी चाळ कशी होती हे दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला या संपूर्ण प्रकल्पामध्ये देखील होताना पाहायला मिळणार आहे. बरोबर आहे. खूप अम्युनिटीज या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना नवीन घराच्या निमित्तानं, नवीन इमारतींच्या निमित्तानं मिळणार आहेत आणि खूप वर्षांचं त्यांचं स्वप्न मुंबईमध्ये एक मजबूत भक्कम हक्काचं घर 500 चौरस फुटांचं आज त्यांच्या हाती येणार आहे. या चावी वाटपाचा कार्यक्रम आज यशवंत नाट्य मंदिर इथे संपन्न होणार आहे. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण विकास प्रकल्पाची पाहणी सध्या केलेली आहे. कसं बांधकाम झालेलं आहे या संपूर्ण गोष्टींची त्यांनी पाहणी केली आहे. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत. अभिषेक, या पाहणी दौऱ्यादरम्यान कोणकोणत्या गोष्टी राज्यातल्या प्रमुख 3 नेत्यांनी पाहिल्यात? नक्कीच एकूण जे सगळे सॅम्पल फ्लॅट्स आहेत ते इथं आपल्याला बनवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. साधारणपणे 8 हे सॅम्पल फ्लॅट्स मध्ये एका मजल्यावर आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि त्या दृष्टिकोनातनं ही पाहणी आपल्याला घरांची आतमधनं करताना पाहायला मिळत आहे. तर एकूणच यामध्ये सदनिकेंची पाहणी असेल किंवा मग पार्किंग संदर्भात गोष्टी असतील, गाळे जे देण्यात आलेले आहेत, कमर्शियल्स देखील आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. एकूण ज्या बीडीडी चाळीमध्ये काही लोकांची ही आपल्याला दुकानं देखील पाहायला मिळत होती, त्यांना देखील इथं आपल्याला दुकानं जी आहेत किंवा कमर्शियल शॉप्स असतील ही देखील इथं देण्यात येणार आहे. सोबतच यामध्ये जर का पाहायचं तर अत्याधुनिक पद्धतीनं सगळे हे अशी पूर्ण इमारत ही आपल्याला पाहायला मिळत आहे. फायर फायटिंग सिस्टीम असेल, सोबतच जर का पाहायचं तर बाकी सोयी सुविधा असतील तो देण्याचा प्रयत्न देखील या मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि त्या सगळ्याची पाहणी सध्याला आपल्याला मुख्यमंत्री असतील किंवा मग दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे करताना पाहायला मिळतात. त्यामुळे या 3ही मंत्र्यांसाठी देखील हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. जसं अभिषेक तू सांगितलंस की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये, वरळीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आज सदनिकांचं वाटप होत आहे आणि त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा या कार्यक्रमाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ज्या ठिकाणी हा पुनर्विकासाचा प्रकल्प बांधला गेलेला आहे, उभारला गेलेला आहे, त्या ठिकाणी राज्याच्या 3 प्रमुख नेत्यांनी जाऊन पाहणी केलेली आहे. सगळ्या सोयी सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत की नाही याची पाहणी केली आहे. जसं अभिषेकने सांगितलं की काही सॅम्पल फ्लॅट्स इथे आहेत आणि त्या सॅम्पल फ्लॅट्सची पाहणी या राज्यातल्या नेत्यांनी केलेली आहे आणि थोड्याच वेळात यशवंत नाट्य मंदिर इथे चावी वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि राज्याचे प्रमुख 3 नेते तिथे लाभार्थ्यांना चावी वाटप करतील. बीडीडी चाळीतल्या रहिवाशांसाठी देखील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, मोठा आहे, कारण मुंबईमध्ये भक्कम मजबूत असं हक्काचं घर ज्याच्यात भरपूर अम्युनिटीज असतील, एक मोठी उंच इमारत असेल, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि बीडीडी चाळवासियांचं ते स्वप्न आता पूर्ण होतंय. चाळीतून 500 चौरस फुटांच्या घरामध्ये ते राहायला जाणार आहेत. 556 लाभार्थ्यांना आज चावी वाटप केलं जाणार आहे. म्हाडाकडून हा पुनर्विकास केला गेलाय. तर या संपूर्ण कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.